नमस्कार, माझे नाव सुवर्णा रुपेश राठोड. मी रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते. आपण आलेलो आहे कोळंबी इथे. आपण ह्या आईंना अमृत ज्यूस दिलेला आहे. तर त्यांना आपण कशासाठी दिलेला आहे आणि त्यांना कसा रिझल्ट आला आहे हे आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. तुमचं नाव सांगा. निर्मला सुरेश भोंबळे. हां हां. राहणार कोळंबी. अच्छा, तुम्ही हे कशासाठी घेतलेलं? हे माझी कंबर दुखत जाते. हां हां. त्याच्यामुळे घेतलं नाही. अच्छा, तुम्हाला कसा रिझल्ट आला याच्यापासून? याच्यापासून मला चांगला रिझल्ट आला म्हणून मी घेतलं. सर्वांना तुम्हाला काय त्रास होत होता आधी? आधी माझी कंबर दुखत होती. हां. उभं राहायला जात नव्हतं आणि डोळ्यानं काम करायला बघत. अच्छा अच्छा. आणि तुम्ही याच्या आधी ट्रीटमेंट पण घेतलेल्या आहेत? हो, अगरबत्ती घेतली मी. आधी घेतली समजा सोनवण्याची घेतली मी ट्रीटमेंट. हां हां हां. सोनवण्याची झाल्यावर मग कुठे अगरबत्ती घेतली. सोनवण्याचा समजा रिझल्ट काढला होता, एक्सरे काढला होता. त्यांनी सांगितलं मला की तुमचे पहिलाच मणका वाकला. अच्छा. सर्व मणके म्हणजे वाकलेच मग आता तुम्ही सारे रिझल्ट मग औषध घेतली मी. त्याची औषध समजा 3-4 महिने घेतली. व्यायाम पण सांगितला होता मला. व्यायाम मी केला तसा पण रिझल्ट काही लागला नाही. तर मग दोन वर्ष झाल्यानंतर मी भागवतची औषध घेतली. आता या भागवतची आईला 1 वर्ष होणार आहे. अच्छा. तर त्यांनी असे सांगितलं मला. तर मी त्याच्यापासून समजा त्या डॉक्टरपासून मला काही फरक पडला नाही. आता हे अमृत घेतलं त्यापासून मला फरक पडून गेला. अच्छा. हां. मग पहिले तुम्ही खूप अशा वाकून वगैरे चालत होत्या? हां, पूर्ण वाकून. म्हणजे काम थोडंसं मी केलं तर वाकूनच करायला लागत होतं. उभं राहायला जात नव्हतं कोणतंच काम. आता कसा रिझल्ट आला तुम्हाला त्याच्यामध्ये? आता असा रिझल्ट आला की आता काम केलं तर मी उभी राहू शकतो. उभी राहू शकता आणि तुम्ही टाईट पण असं थोडंसं चालू शकता हां, व्यवस्थित? टाईट चालू शकतो. हां हां हां. नाही तर मी टाईट चालू शकणार नाही. ओके ओके. तुम्ही आता आपल्या प्रेक्षकांना काय सांगू शकणार की अमृत ज्यूसबद्दल काय घ्यायला हवं की नको? नाही, अमृत ज्यूसबद्दल मी प्रत्येकाला प्रेक्षकाला सांगतो की घ्या तुम्ही. रिझल्ट चांगला पण येतो. नक्की. आराम पडते. आराम पडतो. ओके ओके, चालेल. थँक्यू. हो.